गायी आणि बैलांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 2 वाहनांना गोरक्षण सेवा समितीनं कागल पोलिसांच्या सहकार्यानं पकडलं. कागल निपाणी महामार्गावर 4 गायी घेऊन जाणारा टेम्पो तर पहाटे कागल मुरगुडच्या दिशेनं जाणारा बैलांचा टेम्पो शेंडूर फाट्यानजीक पकडण्यात आला. यावेळी 4 गायी आणि 6 बैलांची सुटका करण्यात आली असून 2 वाहन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गोरक्षण सेवा समिती निप्पाणी तसेच गोरक्षण सेवा समिती कागल यांच्या माध्यमातून काल रात्री 11 वाजता आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की कत्तलीसाठी गोमाता जात आहे. त्यावेळी आम्ही कागल निप्पाणी हायवेच्या इथं 112ला कॉल करून पोलिसांच्या मदतीनं 4 गोमाता पोलिसांच्या मदतीनं पकडलो. त्याचनंतर पहाटे 4 वाजता परत आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की गोवंश कत्तलीसाठी चिकोडीला जात आहे. तर तो गोवंश शेंडूर फाट्याला आम्ही ह्या टोल नाका चुकवण्यासाठी शेंडूर फाट्याच्या मार्गे जातो आहे असं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही शेंडूर फाट्याला तो गोवंश पकडला आणि तो पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. अशा पद्धतीने 6 गोवंश आणि 4 गोमाता यांचे कत्तली बसून गोरक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं तसेच पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आम्ही रक्षण केलं आहोत. तर यासंबंधी मी परिसरातील नागरिकांना सुद्धा आवाहन करतो आहे की अशा पद्धतीचं बेकायदेशीर वाहतूक कुठल्याही पद्धतीनं होत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा आमच्या गोरक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. जय गोमाता. जय गोमाता.